नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांचं साम्राज्य आणि रखडलेल्या विकास कामांवरून राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी संताप व्यक्त केलाय. नगरसेविका म्हणून मला लाज वाटते अशा शब्दात त्यांनी नाशिकच्या खड्ड्यांवरून संताप व्यक्त केलेला आहे. त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. 15 दिवसांमध्ये खड्डे बुजले नाहीत तर आमरण उपोषण करणार आहे. आपण बघतोय की हेमलता पाटील यांनी संताप व्यक्त केलेला आहे. नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर बेजार झाले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याचे फोटोज आणि अडकलेल्या गाड्यांचे जे काही फोटोग्राफ्स आहेत ते व्हायरल होताना दिसत आहेत आणि अनेक जणांचे बळी सुद्धा या ठिकाणी जात आहेत. आपल्यासोबत आहेत नगरसेविका हेमलता पाटीलजी. त्या या खड्ड्यांच्या विरोधामध्ये आता आंदोलन करणार आहेत. ताई, कशा पद्धतीने आपण हे आंदोलन करणार आहोत? गेल्या 35 वर्षापासून मी नगरसेविका म्हणून काम करते. अशी अभूतपूर्व परिस्थिती मी कधीच बघितली नाही. प्रचंड पाऊस नाशिकमध्ये पूर्वी येऊन गेला आणि यावेळीच एवढी का परिस्थिती निर्माण झाली तर केवळ नियोजनाचा अभाव. सिंहस्थाच्या नावावरती संपूर्ण शहर फोडलं. MNGL स्मार्ट सिटीला पूर्ण परमिशन दिली, संपूर्ण शहर फोडलं. त्यांनी पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, विद्युत लाईन सगळ्या ब्रेक केल्या आणि आज आपण बघितलं की शहर वाकडं तिकडं कसंही फोडल्यामुळे ते शहर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. पाऊस त्या प्रमाणात झालेला नाही जसा दरवर्षी होतो, तरी पण केवळ नियोजन नसल्यामुळे आणि ह्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत म्हणजे कुंभमेळा प्राधिकरण असेल, स्मार्ट सिटी असेल, MNGL असेल, ह्या सगळ्यांचा समन्वय नसल्यामुळे आज शहरामध्ये अभूतपूर्व परिस्थिती आहे. तर म्हणजे एखादा रस्ता काम करायचं असेल तर दुसरा रस्ता नीट असला पाहिजे वाहतुकीसाठी, मात्र ते सुद्धा अनेक ठिकाणी दिसत नाही. नाही, मी काल बोलले की इतक्या वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये एखादा रस्ता फोडायचा असेल तर 4 डिपार्टमेंटच्या लेखी परमिशन घ्याव्या लागायच्या, तरी तो रस्ता फोडला जायचा नाही. आता म्हणजे तुम्हाला पाऊस कधी येणार त्याचं 1 महिना पाऊस उशिरा आला तरी तुमचं नियोजन नाही. तुमचा रस्ता कधी पूर्ण होणार बघा. कुठल्याही रस्त्यावरती कोण मक्तेदार आहे, किती कालावधीमध्ये रस्ता पूर्ण करणार आहे, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, कुठलाही बोर्ड नाहीये. म्हणजे एखादा JCB तुम्ही आणून तिथे लावला तरी लोकांना कळणार नाही की कोण रस्ता फोडतोय. इतकं नियोजन शून्यता ह्या सगळ्या. आता आपण या विरोधात खरं म्हणजे सगळे नगरसेवक चूप आहेत, कुणीही काही बोलायला तयार नाही. आपण काय भूमिका घेता? महासभेमध्ये मी बोलले, माझा एक स्लम यांच्या मूर्खपणामुळे अख्खा पाण्यामध्ये गेला. महासभेमध्ये हा प्रश्न मांडला, MNGLच्या विरोधात लक्षवेधी दिली आणि आता काहीच त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून मी 15 दिवसामध्ये जर हे सगळे खड्डे बुजले नाहीत, शहरामध्ये खड्डेमुक्त शहर झालं नाही तर मी आमरण उपोषण करणार आहे. एकूणच नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनानं आता तरी जागी होण्याची गरज आहे. जर 15 दिवसात हे खड्डे बुजले नाहीत तर नगरसेवक आता रस्त्यावर उतरणार आहेत, पण असंही होऊ शकतं की नाशिककर रस्त्यावर उतरतील आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन हे नाशिकमध्ये या खड्ड्यांच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात उभं राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा योगेश करे, झी मीडिया, नाशिक. तर हेमलता पाटील यांनी नेमकी फेसबुक पोस्ट काय केली बघूयात. त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आपण बघितलं त्यांची प्रतिक्रिया. नाशिक कुणाच्या बापाचं नाही असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. एक नगरसेवक म्हणून आज मला वेदना होतात, लाज वाटते, पण प्रश्न माझ्या भावनांचा नाही. प्रश्न आपल्या नाशिकच्या भविष्याचा आहे. शहराची अशी दुर्दशा झाल्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? नाशिककरांनी काही मोजक्या मक्तेदारांच्या मलिद्यासाठी आयुष्यभर त्रास सहन करायचा आहे का? नाशिक कुणाच्या बापाचं नाही, ते आपल्या सर्वांचं आहे. चला या मुरदाड व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवूया, स्वतःसाठी नाही, आपल्या नाशिकसाठी. अशी फेसबुक पोस्ट हेमलता पाटील यांनी केलेली आहे.